सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा आपल्या नवीन कंपनीच्या डिझाईन बघत असते. ते रघुनाथराव बघून म्हणतात की उमा, मला तुझ्या ह्या कलेची आधीच जाणीव झाली असती तर मी तुझ्या या कलेला प्रोत्साहन दिलं असतं. उमा बोलते की नाही हो, ठीक आहे, पण तुम्ही यातले डिझाईन सिलेक्ट करा ना, कुठलं करायचं. ओवी आपलं काहीतरी मोबाईलमध्ये बघत बसलेले असते. श्रीनूचा विचार करते की ह्या श्रीनूला काय झालं आहे, माघारी आल्यापासून हा खूप विचित्रच वागतो. ह्याला नक्की काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. उमा ओवीला विचारते, अगं ओवी, तू सांग ना यातली कुठली डिझाईन चांगली आहे. तरीसुद्धा ओवी तिच्याकडे बघत नाही. उमा म्हणते की अगं ओवी, मी तुझ्याशी बोलतीये, सांग ना. उमा बोलते की हां उमाई, मी ऐकलं नाही. म्हणून ती जाते आणि विचारते काय झालं. त्यावर उमा म्हणते की अगं कुठे गुंग झाली आहेस, हे बघ ना, मी कंपनीसाठी डिझाईन तयार केले, तुला कुठलं छान वाटतंय ते सांग. म्हणून ओवी बघायला घेते आणि ती डिझाईन बघून म्हणते की अरे वा, फॅब्युलस, एक्सलेंट आहेत, किती छान डिझाईन काढले आहेत, असं म्हणून ती खूप छान आहे आणि तिथे बसते. इकडे मेघना चारूचे आणि श्रीनूचे फोटो बघत असते. तेवढ्यात निशी तिथे चहा घेऊन येते. निशी तिथे चहा देतेस तेवढ्यात मेघना फोनमध्ये बघत असते आणि निशीला पाल दिसते. त्यावर तिच्या हातून कप फुटतो. मेघनाला वाटतं की तिने तिच्या फोनमधले फोटो बघितले, म्हणून ती म्हणते की अगं हे फोटो मी तुझ्याकडे घेऊन येणारच होते. ती मोठ्याने किंकाळायला लागते. यावर मेघना म्हणते की अगं खरंच मी तुझ्याकडे फोटो घेऊन येणार होते, मी तुला सांगणारच होते की इतक्यात तू आलीस. त्यावर निशी बोलते की पाल आहे तिथे. त्यावर मेघना सावरते आणि म्हणते की कुठे पाल. ती सुद्धा दचकते. तेवढ्यात ती पाल घेऊन निघून जाते. निशी म्हणते की इथे पाल होती, काय करायचं, म्हणून ती खूप धक्क्यात गेलेली असते. मेघना खुश होते की निशीने अजून सुद्धा फोटो बघितले नाहीत, म्हणून ती तिथून म्हणते की अगं पाल आहे ना, आता आपल्याला घराची सगळी साफसफाई करायला पाहिजे, पाली खूप झाल्यात. त्यावर निशी म्हणते अहो तुम्ही मला काय सांगायला येणार होता. त्यावर मेघना बोलते की अगं हेच की घरात खूप पाली झालेले आहेत. निशी म्हणते नक्की ना, आणि ती तिथून निघून जाते. मेघना म्हणते की आज खूपदा वाचले पण असं खूप दिवस चालता येणार नाही, असं म्हणून ती आपली निघून जाते. इकडे ओवी श्रीनूला भेटायला जाते आणि श्रीनूला विचारते, अरे श्रीनू काय झालंय, सगळं ठीक आहे ना. श्रीनू खूप गिल्टी असतो आणि म्हणतो की हां ओवी, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नको. ओवी म्हणते की श्रीनू कसलीही काळजी असेल तर तू मला सांग, मी प्रयत्न करेन. त्यावर श्रीनू म्हणतं की अगं काही नाही, खरंच मी ठीक आहे. श्रीनू मनातल्या मनात म्हणतो की ओवी मला माफ कर, मी आपल्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, पण मी तुला सांगू शकत नाही. ओवी म्हणते की श्रीनू जर तुझ्या मनात काही असेल तर तू मला सांगू शकतो. त्यावर तिथे चारू येते आणि म्हणते की अगं ओवी, मला तुझ्याकडून खूप काही शिकायचं आहे, तू मला कधी शिकवणार आहेस. त्यावर ओवी म्हणते की कधी पण, तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला सांग, मी तुला शिकवते. त्यानंतर ओवी तिथून निघून जाते आणि चारू श्रीनूला म्हणते की श्रीनू तू ओवीला सांगितलं तर नाहीस ना. श्रीनू म्हणतो की नाही, पण मला तिला सांगितलं पाहिजे. त्यावर चारू धचकताना म्हणते की श्रीनू प्लीज सांगू नकोस, एकदा विश्वासाला तडा गेला की आपला नातं कायमचं संपतं. श्रीनू म्हणतो की पण मला अजूनसुद्धा असं वाटत नाही आहे की माझ्या हातून मी असं काही करेन म्हणून. चारू म्हणते की श्रीनू तुला हे सत्य स्वीकारावंच लागेल की आपल्या दोघांच्याही हातून एक खूप मोठी चूक झालेली आहे. श्रीनू म्हणतो की तेच तर मला कळत नाही आहे, माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली. तरीसुद्धा चारू त्याला प्रयत्न करत असते की हेच बिंबवायचं की तू खरंच काहीतरी चुकीचं केलेलं आहेस. तिथून ती निघून जाते. श्रीनू रडत असतो, विचार करतो की मी ओवीला कुठल्या तोंडाने सांगायला जाऊ. इकडे मेघना त्यांच्याशी बोलत असताना बोलते की आपल्या घरात खरंच खूप पाली झालेल्या आहेत, आपल्याला साफ करायला पाहिजे आणि घरात कामवाली सुद्धा नाही आहे. निशी काम करत असते तेव्हा ती बघून म्हणते की कामवाली एक गेली तर दुसरी येईल ना. त्यावर मेघना बोलते की नाही, पण आता ते येणं शक्य नाही. निशी ते ऐकून बाहेर येते आणि म्हणते की मी करेन ना घरची साफसफाई. मेघना बोलती नाही, तू कशी करायचीस, तू नको करूस, नाही म्हणजे नाही. त्यावर निशी म्हणते की मला सवय या सगळ्या कामांची, मी खरंच करेन साफसफाई. त्यावर मेघना तिला बिझी ठेवण्यासाठी बोलते की बरं ठीक आहे. निशी बोलते की मी उद्याच सकाळी लवकर उठून साफसफाई करेन. मेघना बोलते की हां तू अशीच बिझी राहास, मी बघ काय करते ते, म्हणून निशी तिथून निघून जाते. ते रघुनाथरावांना चारूच्या वडिलांचा फोन येतो आणि म्हणतात की रघुनाथराव, माझ्या पोरीनं परत काही त्रास तर दिला नाही ना. रघुनाथराव बोलतात की नाही हो, लहान पोरगं आहे ते, चूक झाली म्हणून सोडून द्यायचं, एवढं मनाला लावून नाही बसायचं.
त्यावर ते चारूचे वडील म्हणतात की खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाची माणसं आहात, माझ्या मुलीला खूप माफ केलं तुम्ही. रघुनाथराव बोलतात की अहो लहान मुलं आहेत म्हणल्यावर चुकी होणारच की. त्यावर ते म्हणतात की चारूचे वडील म्हणतात की खरं तर संस्कार द्यायलाच मी कुठंतरी चुकलो, नाहीतर माझी मुलगी अशी वागणं शक्य नव्हतं. त्यानंतर रघुनाथराव बोलले की अहो तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं ठीक, तिला सुद्धा जसं वय वाढेल तसं येईलच की समज. त्यावर ते म्हणतात की बरं तुम्ही आमच्या मुलीला तिथे ठेवलं आणि समजून घेतलं याबद्दल खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. रघुनाथराव तिकडे थँक्यू म्हणत असतात आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.